वेलकम स्टुडंट्स. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मेटल रिमूव्हिंग प्रोसेस भाग 5 म्हणजे लेथ मशीनमधील उपांगे भाग 2. यामध्ये लेथ सेंटर, मॅनड्रेल, रेस्ट इत्यादी इत्यादी उपांगे ॲक्सेसरीज आपण इथं पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण सुरुवात करूया लेथ सेंटरपासून. लेथ सेंटरचा उपयोग फिरणाऱ्या लांब जॉबला आधार देण्यासाठी होतो. टेलस्टॉक या डेड सेंटरमध्ये लेथ सेंटर बसवतात. सततच्या घर्षणाने झीज कमी व्हावी म्हणून हा सेंटर उच्च कार्बन पोलादापासून म्हणजे हाय कार्बन स्टीलपासून बनवलेला असतो. सेंटरचे काही प्रकार पुढीलप्रमाणे आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकता की एकूण लेथ मशीनमध्ये हा आपला लाईव्ह सेंटर आहे की जिथं मशीन, पुलीज वगैरे आहे. इथं जॉब आहे, टूल पोस्ट, कॅरियर आणि हा टेलस्टॉक आहे आणि या टेलस्टॉकमध्ये इथं डेड सेंटर बसवला असतो. म्हणजे लांब आकाराच्या जॉबला दुसऱ्या बाजूने आधार देण्यासाठी सेंटरचा वापर इथं आपण करत आहोत. यामध्ये ऑर्डिनरी सेंटर याला प्लेन सेंटर असेही म्हणतात. सर्व प्रकारच्या कामकाजात हा सेंटर वापरला जातो. अशा प्रकारचा हा सेंटर असतो. त्याची ही जी सुरुवातीची टोकदार बाजू आहे त्याला आपण सेंटर म्हणतो आणि ही जी बॉडी नंतरचा हा भाग आहे शांक हा टेपर्ड आहे. म्हणजे थोडासा निमुळत आहे की जो टेलस्टॉक सेंटरमध्ये तो इझिली आरामात सहजगत्या फिट होऊ शकतो. अशा प्रकारचा हा ऑर्डिनरी सेंटर सर्व प्रकारच्या कामात हा जनरली वापरला जातो. यानंतर आहे बॉल सेंटर. याच्या टोकावर कार्बन स्टीलचा लहान बॉल असतो. तो बेरिंग सारखे काम करतो. सेंटरवर जास्त लोड असेल तर या सेंटरचा वापर करतात. या ठिकाणी आपल्याला उदाहरणादाखल अत्यंत सोपी गोष्ट आहे की जो आपण बॉलपेन रिफिल वापरतो. त्या बॉलपेन रिफिलच्या टोकावरती बघा एक बॉल असतो की जो आपल्याला हँडरायटिंग करताना अत्यंत स्मूथली हँडरायटिंग करतो आणि जो इतर फाउंटन पेनचं जे नीप आहे त्याचं जे घर्षण आहे ते घर्षण इथं टाळतो. अशा प्रकारचा बॉल इथं या टोकावरती एक बॉल असतो की जो जसा जॉब फिरतो त्याप्रमाणे हा बॉल फिरतो आणि एकूण होणारं फ्रिक्शन जॉब आणि या सेंटर याच्यामधलं फ्रिक्शन थोडं कमी केलं जातं. इथं घर्षण इथं टाळलं जातं. अशा प्रकारचा हा बॉल सेंटर हा जास्त थोड्याशा मोठ्या कामामध्ये वापरला जातो. यानंतर आहे फ्रिक्शनलेस किंवा रिव्हॉल्विंग सेंटर. त्याला घर्षणमुक्त किंवा फिरता सेंटर असं म्हणतात. अवजड जॉबला आधार देण्यासाठी हा सेंटर वापरतात. याचा सेंटर पीस बेअरिंगमध्ये बसवलेला असतो. त्यामुळे हा जॉब बरोबरच फिरतो व घर्षण कमी होते. म्हणजे या ठिकाणी एक रिव्हॉल्विंग बेअरिंग इथं सेंटरवरती आहे. सेंटरचा हा या बाजूची शांक आहे. याच्यामध्ये बेअरिंगच्या साहाय्याने हा पुढचा सेंटर बसवलेला असतो, की जो कदाचित जॉब बरोबर असा फिरत राहतो. परंतु याच्यामध्ये बेअरिंग असल्यामुळे एकूण होणारं घर्षण या ठिकाणी कमी केलं जातं. की ज्या ठिकाणी अत्यंत अवजड जॉब आहे, अशा ठिकाणी याचा वापर केला जातो. यानंतर हाफ सेंटर, अर्धा सेंटर म्हणजे हा सेंटर ऑर्डिनरी सेंटर प्रमाणेच असतो. परंतु याच्या टोकाकडील अर्धा भाग काढून टाकलेला असतो. त्यामुळे काय होतं, की कटिंग टूल जेव्हा जॉबच्या सेंटरपर्यंत न्यायची असते, अशा वेळी हा सेंटर वापरतात. या ठिकाणी बघा हा ऑर्डिनरी सेंटर सारखाच असतो. याची शँक बॉडी वगैरे ठीक असते एका बाजूनं. परंतु एका बाजूने हा सेंटर असा हाफ कट ऑफ केलेला असतो, की जेणेकरून जर आपल्याला कटिंग टूल या मशीनच्या या जॉबच्या इथं सपोर्ट केलेल्या जॉबच्या सेंटरपर्यंत जवळ-जवळ न्यायचं असतं. अशा वेळी आणि सेंटर पण आपल्याला सपोर्ट काढता येत नाही. अशा वेळी हा हाफ सेंटर इथं वापरला जातो, की जेणेकरून इकडून कटिंग टूल आपल्याला या जॉबच्या सेंटरपर्यंत नेता येऊ शकते इझिली. यानंतर सेंटरचा प्रकार आहे टिप्ड सेंटर. या सेंटरच्या टोकावर कार्बाइड किंवा स्टेलाइट म्हणजे कोबाल्ट प्लस क्रोमियम या मिश्र धातूंचा कठीण तुकडा ब्रेझिंग करून बसविलेला असतो. सेंटरच्या टोकावरती जॉब फिरत असताना घर्षणामुळे सेंटर जरी गरम झाले, तरी कठीण टिपमुळे त्या टूलचा तुकडा पडत नाही. म्हणजे काय असते, की या ठिकाणी टोकावरती कार्बन किंवा स्टेलाइट या मिश्र धातूचा कठीण तुकडा ब्रेझिंग करून बसवलेला असतो. की जनरली जॉबचं काम चालू असताना हा सेंटर पण घर्षणाने गरम होत असतो आणि त्याचे तुकडे पडू शकतात. तर जास्त हेवी कामाच्या ठिकाणी अशा वेळी तसं होऊ नये
यासाठी या ठिकाणी कार्बाइड किंवा स्टेलाइटचा तुकडा ब्रेझिंग करून बसवलेला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता, की हा एकूण ऑर्डिनरी सेंटरसारखाच दिसायला आहे. परंतु याच्या टोकावरती मात्र हा स्टेलाइटचा किंवा कार्बाइडचा तुकडा हा ब्रेझिंग करून बसवलेला आहे. यानंतर येतो इन्सर्ट सेंटर. याचे 2 भाग असतात. एक सेंटर पीस खराब झाला तर दुसरा बदलता येतो. म्हणजे एकामध्ये एक अशा 2 पद्धतीनं 2 प्रकारचे सेंटर याच्यामध्ये बसवले जातात. जर आपल्याला आवश्यक वाटलं तर हा सेंटर खराब झाला तर हा एवढाच काढून परत आपल्याला दुसरा त्या मापाचा सेंटर इथं बसवता येतो. पाईप सेंटर. पोकळ पाईपला आधार देण्यासाठी हा सेंटर वापरतात. याच्यापेक्षा मॅन्ड्रेलचा वापर जास्त होतो. अर्थात त्या ठिकाणी पाईप सेंटरला इथं सेंटर असा असत नाही. तो पोकळ पाईपला आधार देण्याइतपत मोठा असतो. मॅन्ड्रिल. तर सेंटर नंतर दुसरा भाग येतो मॅन्ड्रिल. मॅन्ड्रिलवरती पोकळ जॉब बसून सेंटरमध्ये फिरवून कातकाम केले जाते. मॅन्ड्रिल हाय कार्बन स्टीलपासून बनवतात. विविध प्रकारचे जॉब पकडण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या मॅन्ड्रिलचा वापर होतो. मॅन्ड्रिलचे दोन्ही टोके लहान करून लेथ डॉगमध्ये पकडली जातात. उदाहरणार्थ या ठिकाणी आपण बघूया वेगवेगळ्या प्रकारचे मॅन्ड्रिल्स आपण इथं पाहू शकता. अशा प्रकारचे एक्सपांडिंग मॅन्ड्रिल्स आहेत. हे 2 सेंटरमध्ये हे मॅन्ड्रिल्स पकडली जातात आणि या मॅन्ड्रिलवरती हा एक वर्कपीस जो निळ्या रंगामध्ये दिसतो हा वर्कपीस की जो आतून पोकळ आहे. अशा प्रकारचा वर्कपीस बरोबर या मॅन्ड्रिलवरती या व्यासावरती बसवलेला आहे परफेक्ट आणि मग याच्यावरती आपण मशीनिंग क्रिया करू शकतो आणि मीनवाईल हे जो मॅन्ड्रिल आहे ते 2 सेंटरमध्ये पकडलं जातं. अशा वेळी जॉबला पकडता येत नाही, जॉबवरती पूर्ण मशीनिंग करायचं आहे, तेही साध्य होतं. यानंतर प्लेन मॅन्ड्रिल. मॅन्ड्रिलचे जे प्रकार आहेत त्यामध्ये एक सर्वसाधारण पहिला म्हणजे प्लेन मॅन्ड्रिल. हा साधारण मॅन्ड्रिल असून त्यात सूक्ष्म टेपर असतो. दोन्ही बाजूला असा सूक्ष्म असा टेपर असतो. पोकळ जॉब याच्यावरती सहज चढवता यावं हा याच्यामागचा उद्देश असतो. यानंतर स्टेप मॅन्ड्रिल. या मॅन्ड्रिलवर ठराविक लांबीच्या अंतरावर विशिष्ट व्यासाच्या पायऱ्या असतात. या पायऱ्या जितक्या असतात तितक्या आकाराचे जॉब ह्या एकाच मॅन्ड्रिलवरती पकडता येतात. म्हणजे स्टेप मॅन्ड्रिल वेगवेगळ्या व्यासाच्या अशा स्टेप्स आहेत. हे 2 आहेत. ह्या 2 बाजूला 2 सेंटरमध्ये आपण हे मॅन्ड्रिल पकडतो डॉकच्या साहाय्यानं आणि याच्यामध्ये तुम्ही पहा या ठिकाणी इथं अशा वेगवेगळ्या स्टेप्स आकाराच्या व्यासाच्या आहेत आणि त्यामुळे वेगवेगळ्या व्यासाचे जॉब या वेगवेगळ्या मॅन्ड्रिलच्या साईजवरती कॉलरवरती आपण बसवून मशीनिंगचं काम करू शकतो. याला स्टेप मॅन्ड्रिल असे म्हणतात. कॉलर मॅन्ड्रिल. यावर 2 कॉलर केलेले असतात. मधील भाग सामान्य व्यासाचा असतो. 100 मिलीमीटरपेक्षा जास्त व्यासाचे जॉब पकडण्यासाठी अशा कॉलर मॅन्ड्रिलचा वापर करतात. म्हणजे या ठिकाणी आपण पाहूया, या 2 सेंटरमध्ये डेड सेंटर आणि लाईव्ह सेंटरमध्ये डॉगच्या साहाय्यानं हा मॅन्ड्रिल पकडलेला आहे. मॅन्ड्रिलचा हा सर्वसाधारण व्यास आहे. पण याच्यावरती मध्यभागी 2 कॉलर्स आहेत. म्हणजे मोठ्या व्यासाच्या 2 कॉलर्स बनवलेले आहेत, की जेणेकरून मोठ्या व्यासाचं छिद्र असणारा जॉब याच्यावरती बसवता येऊ शकतो. मग असा कॉलर करण्यामागचा उद्देश काय? समजा हे अखंड केलं असतं, तर तेवढं मटेरियल जास्त जातं. साहजिकच मॅन्ड्रिलचं वजन जास्त जातं. साहजिकच लेथ मशीनवरती येणारा लोड हा एकूण वाढू शकतो. तो कमी व्हावा आणि जास्त व्यासाचं छिद्र असणारा जॉब याच्यावरती बसवून आपल्याला कातकाम करता यावं, यासाठी अशा प्रकारची कॉलर मॅन्ड्रिल बनवलेली आहे. स्क्रू मॅन्ड्रिल. याच्या एका बाजूस एक कॉलर व दुसऱ्या बाजूस आटे पाडलेले असतात. अंतर्गत आटे असणारा जॉब या मॅन्ड्रिलवर बसून त्याच्या बाहेरील भागावर इथं कातकाम केले जाते. याच्या एका बाजूस बघा हा 2 सेंटर्स मॅन्ड्रिल आणि या ठिकाणी एका बाजूला कॉलर आणि दुसऱ्या बाजूला अंतर्गत आटे पाडलेले आहेत. अंतर्गत आटे असणारा जॉब म्हणजे ज्या जॉबवरती आतमध्ये आटे ऑलरेडी आहेत, अशा प्रकारचा जॉब याच्यावरती आवळून बसवून आपण त्याच्या बाह्य बाजूस मशीनिंगची क्रिया इथं करू शकतो. याला स्क्रू मॅन्ड्रिल असं म्हणतात. कोन मॅन्ड्रिल. या मॅन्ड्रिलच्या एका बाजूस शंकू आकार असतो, तर दुसऱ्या बाजूस तसाच हलता शंकू आकार असतो. त्याच्या मागे असणाऱ्या नटच्या साहाय्याने आपण त्याची मागे पुढे हालचाल करू शकतो. त्यामुळे वेगवेगळ्या व्यासांचे जॉब इथं पकडता येतात. या ठिकाणी बघा स्टेप मॅन्ड्रिल सारखाच हा प्रकार आहे थोडासा,
फक्त या ठिकाणी कोनिकल शेप दिल्यामुळं कोन मॅन्ड्रिल याला म्हटलं जातं. त्यापैकी एक कोन मॅन्ड्रिल हा स्थिर आहे. दुसऱ्या बाजूला आट्यावरती हा दुसरा कोन मॅन्ड्रिल आपण बसवलेला आहे, की जो आपण इथं लूज म्हणजे पाठीमागे घेऊ शकतो किंवा पुढं सरकवू शकतो आणि कोन असल्यामुळं या व्यासापासून या व्यासापर्यंत वेगवेगळ्या व्यासाचे जॉब याच्यावरती आपण पकडून आपण मशीनिंगची क्रिया करू शकतो. म्हणून याला कोन मॅन्ड्रिल असं म्हणतात. या ठिकाणी आपण पाहूया इथं फेस प्लेट, कॅच प्लेटवरती इथं हा डॉगच्या साहाय्याने हे मॅन्ड्रिल पकडलेलं आहे आणि या ठिकाणी हा व्यास आहे. जॉबचा अंतर्गत व्यास हा आहे. इथून इथपर्यंतची उंची आणि हा कोनवरती इथं बसलेला आहे. पाहिजे ते आवश्यक असेल तर हा कोन आपल्याला पुढं किंवा पाठीमागे सरकवता येतो आणि इथून इथपर्यंतच्या वेगवेगळ्या व्यासाचे जॉब इथं आपण पकडून मशीनिंग क्रिया करू शकतो. गँग मॅन्ड्रिल यामध्ये एका बाजूस फिक्स कॉलर तर दुसऱ्या बाजूस आटे व हलती कॉलर असते. यामध्ये वेगवेगळ्या व्यासांचे अनेक जॉब एकत्रित पकडता येतात. एकूण गँग म्हणजे अनेक प्रकारचं मिश्रण इथं आहे. या ठिकाणी ह्या मॅन्ड्रिलच्या 2 एंड नंतर एक फिक्स कॉलर आहे आणि अशा वेगवेगळ्या आकाराचे व्यासाचे कॉलर्स इथं बसवून शेवटी 2 स्क्रू कॉलर्स आहेत. त्या बसवून आपण हे प्रसंगी हे वेगवेगळे व्यासाचे मॅन्ड्रिल आपण बदलून दुसऱ्या व्यासाची इथं टाकून पाठीमागून या स्क्रू मॅन्ड्रिलनं ते आवळून आपल्याला हव्या त्या वेगवेगळ्या साइजचा आपण इथं गँग मॅन्ड्रिल तयार करून त्याचा वापर कामासाठी करू शकतो. एक्सपान्शन मॅन्ड्रिल यामध्ये मूळ मॅन्ड्रिलवर एक स्लीव्ह बसवून हव्या त्या व्यासाचा जॉब पकडता येऊ शकतो. आकृतीमध्ये आपण पाहूया, ही एक्सपांडिंग स्लीव्ह आहे. म्हणजे अ, जसा याच्यामध्ये आपण अ, दुसऱ्या बाजूनं प्रेशर देऊ, तशी ही स्लीव्ह जी आहे, त्या स्लीव्हला इथं खाचा पाडल्यामुळे स्लीव्ह थोडी एक्सपांड होत असते आणि मग वेगवेगळ्या व्यासाचे जॉब त्याच्यावरती आपण बसवता येऊ शकतात. या ठिकाणी आपण पाहू शकता, की या ठिकाणी ही स्लीव्ह आहे, इथं खाच आहे. या खाचेवरती आपण जर जॉब बसवून तिथं ठोककाम केलं, तर थोडंसं याचा आतला व्यास वाढतो आणि त्याच्यावरती मग हा बाह्य जॉब हा या पद्धतीनं आपण बसवून एक्सपान्शन मॅन्ड्रिलचा वापर करून याच्यावरती मशीनिंग क्रिया इथं करू शकतो. रेस्ट 2 सेंटरमध्ये पकडलेला जास्तीत जास्त ज्या लांबीचा जॉब स्वतःच्या वजनामुळे किंवा कंपनामुळे व्हायब्रेशन्स फिरणाऱ्यामुळे व्हायब्रेशन्समुळं तो वाकवू शकतो. अशा वेळी जास्त लांबीच्या जॉबला मध्यभागी जास्त आधार देण्यासाठी रेस्ट वापरतात. रेस्टचे 2 प्रकार आहेत. या ठिकाणी आपण उदाहरणार्थ पाहूया, की हा लाईव्ह सेंटर आहे. इकडं डेड सेंटर म्हणजे टेलस्टॉक आहे. एवढ्या मोठ्या लांबीमध्ये जर आपण जॉब पकडला आणि त्याला एक विशिष्ट गती दिल्यानंतर त्याच्या स्वतःच्या वजनामुळं आणि मशीनमध्ये निर्माण होणाऱ्या व्हायब्रेशन कंपनामुळं तो जॉब बेंट होऊन फिरू शकतो आणि यासाठी आपलं काम अचूक होणार नाही. यासाठी त्याला मध्यभागी सपोर्ट देणं. आतापर्यंत आपण मॅन्ड्रिल किंवा डेड सेंटरच्या सहाय्याने त्याच्या 2 टोकांना सपोर्ट दिले. तर मध्यभागी सपोर्ट देण्यासाठी या ठिकाणी रेस्ट वापरली जाते आणि त्या रेस्टच्या सहाय्यानं मग जॉबला तो आधार दिला जातो. या ठिकाणी आपण रेस्टच्या आकृती आपण पाहूया. ही रेस्ट आपल्या लेथ बेडच्या अंतर्गत गाळ्यावरून फिरत असते. या रेस्टला 3 बाजूला 3 सपोर्ट असतात आणि या 3 सपोर्टमध्ये ते जॉबला फक्त आधार देण्याचं काम, फिरणाऱ्या जॉबला आधार देण्याचं काम केलं जातं, की जेणेकरून तो जॉब आउट रनिंग होऊ नये म्हणून. स्टेडी रेस्ट किंवा सेंटर रेस्ट. ही रेस्ट लेथ बेडवर पाहिजे त्या ठिकाणी बांधली जाते. यास 3 जॉ असून जॉबच्या टोकावरती चांगला आधार मिळतो. घर्षण कमी करण्यासाठी जॉबच्या टोकावरील बेरिंग सुद्धा बसवले जाते. उदाहरणार्थ या ठिकाणी आपण पाहूया, इथं लेथ बेडवरल्या व्ही स्लॉट आणि दुसऱ्या बाजूच्या प्लेन स्लॉटवरती ही स्टेडी रेस्ट बसवली जाते आणि याला 3 बाजूला 3 जॉ आहेत जबडे आणि हा आहे आपला वर्कपीस जो लांब आकाराने फिरतोय आणि तो लांब आकारात असल्यामुळे तो अशा प्रकारे आउट फिरू शकतो. म्हणून या तिन्ही बाजूने हे जॉ त्याला आवळून अशा पद्धतीने सपोर्ट करतात, की त्याच्यामध्ये फ्रिक्शन जास्त होता कामा नये. परंतु जॉबसुद्धा जास्त आउट होऊन म्हणजे सेंटरपासून थोडासा आउट असा तो फिरू नये, अशा पद्धतीने याला सपोर्ट केला जातो. आणि मग याच्या शेजारी असणाऱ्या टूलपोच्या सहाय्याने आपल्याला आवश्यक असणारं कातकाम इथं केलं जातं.
ही एक अप्पर फ्रेम असते, हिंज असते. ही फ्रेम आपण उचलून बाजूला घेऊ शकतो आणि पाहिजे त्या टेन्शननं आपण हे 3 जॉ आवळून इथं स्टडी रेस्टचा वापर करू शकतो. या ठिकाणी पुन्हा स्टडी रेसची प्रत्यक्ष प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघूया. ही एक पोकळ पाईप अशी मोठ्या आकाराची पाईप इथं जॉबमध्ये पकडलेली आहे लेथ मशीनवरती आणि ही पाईपसुद्धा ऑड फिरू शकते. यासाठी इथं आपण स्टडी रेस्ट वापरलेली आहे, की जेणेकरून या तिन्ही बाजूने त्याला सपोर्ट करून ही बरोबर पाईप याच्या बरोबर सेंटरभोवती फिरती राहील, की जेणेकरून इथलं मशिनिंगचं काम त्यामुळं अचूक होऊ शकतं. त्यानंतर फॉलोअर रेस्ट. ही रेस्ट जॉबचा व्यास कमी असतो त्यावेळी वापरतात. ही रेस्ट कॅरेजवर बांधली जाते व कॅरेज बरोबर हालचाल करते. म्हणजे ही टूलपोस्टच्या बरोबरच हालचाल करते थोडक्यात कॅरेजवर. याला 2च जॉ असतात आणि तिसरं जॉचं काम त्या ठिकाणी त्याचं कटिंग टूल करत असतं. आणि ही कॅरेजवर बिल्ट केलेली असते, बांधलेली असते. त्यामुळे जिथं प्रत्यक्ष कटिंग केलं जाणार आहे, कटिंग टूलचा स्ट्रोक, कटिंग टूलचा फोर्स अप्लाय होणार आहे. त्या ठिकाणी ही फॉलोअर रेस्ट बरोबर कटिंग टूलप्रमाणे टू अँड फ्रो म्हणजे डावीकडे आणि उजवीकडं अशा पद्धतीनं मूव्ह होत असते आणि त्या ठिकाणी कटिंग टूलला जॉबला स्थिर राहण्यासाठी सपोर्ट करत असते. धन्यवाद. आपणास आमची नम्र विनंती आहे की या शैक्षणिक चॅनलला सबस्क्राईब करा, यातील व्हिडिओजना लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून या चॅनलचे नोटिफिकेशन्स मिळवा. धन्यवाद.